साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। भारत निवडणूक आयोगाने मतदान टक्केवारी अद्ययावत करण्यासाठी अधिक कार्यक्षम आणि तांत्रिकदृष्ट्या सुसज्ज प्रणाली सादर केली आहे। या नव्या प्रक्रियेमुळे पारंपरिक अहवाल देण्याच्या पद्धतीमुळे निर्माण होणारा वेळेचा अपव्यय मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे। 1961च्या निवडणूक आचारसंहितेच्या नियम 49S अंतर्गत प्रत्येक मतदान केंद्रातील प्रिसाइडिंग ऑफिसर म्हणजेच PRO यांना मतदान समाप्तीनंतर उमेदवारांचे प्रतिनिधी असलेल्या पोलिंग एजंट्सना फॉर्म 17C देणे बंधनकारक आहे। ही कायदेशीर अट यथास्थित राहणार आहे। मात्र VTR ॲपच्या माध्यमातून जनतेला अंदाजे मतदान टक्केवारीची माहिती देण्याची जी पूरक ऐच्छिक प्रक्रिया सुरू होती ती आता अधिक जलद आणि कार्यक्षम करण्यात येत आहे। नवीन प्रणाली अंतर्गत मतदानाच्या दिवशी प्रत्येक 2 तासांनी PRO मतदानाची टक्केवारी थेट ECI-NET ॲपवरती नोंदवणार आहे। ही माहिती स्वयंचलितरित्या मतदारसंघ पातळीवर एकत्र केली जाणार आहे। पूर्वीप्रमाणेच अंदाजे मतदान टक्केवारी दर 2 तासांनी प्रसिद्ध केली जाईल। विशेष म्हणजे मतदान समाप्तीनंतर PRO मतदान केंद्र सोडण्यापूर्वी ECI-NETवर अंतिम मतदानाची माहिती भरतील। त्यामुळे माहिती अपलोड होण्यास होणारा विलंब कमी होईल आणि निवडणूक आयोगाच्या VTR ॲपवर वेळेत आणि अचूक माहिती उपलब्ध होईल। जिथे मोबाईल नेटवर्क उपलब्ध नाही तिथे ही माहिती ऑफलाईन स्वरूपात साठवून नेटवर्क पुन्हा उपलब्ध झाल्यावर ती अपलोड करता येईल। नवीन प्रणालीमुळे सर्व त्रुटींवर मात करत आगामी बिहार निवडणुकीआधी ECI-NET आणि त्यातील अद्ययावत VTR ॲप ही एक महत्त्वपूर्ण यंत्रणा म्हणून काम करणार आहे, अशी माहिती भारत निवडणूक आयोगाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे।